हाय एव्हरीवन, मी आहे निकिता. माय इझी स्टिच चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 40 छातीचा ब्लाऊज कटिंग. हे पहा, मी ब्लाऊजला असं फोल्ड करून घेऊन 12 इंचावरती मार्क करत आहे. ब्लाऊजची रुंदी आहे 12 इंच, तुम्ही बघू शकता. आणि उंची आहे, रेडी उंची आहे ब्लाऊजची 15 इंच प्लस 1 इंच. मी इथे 16 इंच घेतलेला आहे. आपलं शिलाई मार्जिनमध्ये 1 इंच जातं, त्यासाठी मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. टोटल 16 इंचावरती मी मार्क करत आहे. ही ब्लाऊजची बॅक साईड मी तुम्हाला दाखवत आहे कटिंग करून. आधी मी ब्लाऊजची बॅक साईड कटिंग करणार आहे, त्यानंतर मी फ्रंट साईड कटिंग करणार आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजेच तुम्हाला परफेक्ट समजेल. हे पहा, आता मी गळा रुंदी घेत आहे, म्हणजे नेक विड्थ 2.5 इंच ठेवलेलं आहे मी, आणि शोल्डर ठेवलेला आहे 6 इंच. तुम्ही बघू शकता. रेडी आपलं शोल्डर आहे 5.5 इंच, त्यावर मी शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवून 6 इंच ठेवलेलं आहे. आता आपल्याला ठेवायचा आहे मुंडा पण 6 इंच घेतलेला आहे मी. जेवढा आम्ही शोल्डर ठेवतो तेवढाच आपल्याला मुंडासुद्धा इथे ठेवायचा आहे. हे पहा, दोन्ही साईडला मी 6 इंचावर मार्क करून घेतलेलं आहे. आता हे अशी मी लाईन्स आखून घेत आहे दोन्ही मार्किंगला, बघू शकता तुम्ही. हे पहा, मी दोन्ही साईज करेक्ट आहेत की नाही बघते आहे. हे पहा, आता मी 3 इंचावर एक मार्क करत आहे आणि इथे 1.5 इंचावरती एक मार्क करून घेत आहे मी. आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी मागच्या साईडचा नेकचा साईज घेतलेला आहे मी 8 इंच. तुम्हाला डीप हवा असेल तर डीपसुद्धा ठेवू शकता. हे पहा, आता परत मी 3 इंचावरती मार्किंग करून असा एक बॉक्स रेडी करून घेत आहे. गळा उंची तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हे पहा, असं राऊंड शेपमध्ये मी गळ्याचा आकार दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण कमरचं मार्किंग करून घेत आहे. आपली कमरचं मार्किंग आहे 9 इंच प्लस शिलाई मार्जिनसाठी 2 इंच, बरोबर 11 इंच. 11 आणि ते 1 इंच उरलेलं आहे ना, ते मी कट नाही करणार, ओन्ली मार्किंग दाखवते तुम्हाला. कट नाही करणार, कारण ते आपण टॅक्समध्ये तेवढं कापड ॲडजस्ट होतं, त्यामुळे मी कट नाही करत. हे पहा, आता मी नेक कट करून घेत आहे. खूप सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग दाखवलेलं आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ स्किप न करता पहा, तुम्ही एकदाच बघितल्यावरती परफेक्ट ब्लाऊज शिकून जाल. हे पहा, असं मी आता कट करून घेतलेलं आहे. आता मी कट करत आहे मुंडा खोली. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे कट करायचं आहे आपल्याला. ही पहा, आता आपली बॅक साईड रेडी झालेली आहे. आता मी दाखवत आहे मागच्या साईडचा टक्स. मी 4 इंचावर एक मार्क केलेला आहे, खाली आणि वरती मार्क करून घेतलेलं आहे. आणि आता असं 5 इंचावरती स्ट्रेट लाईन आखून घेत आहे. तुम्ही टक्स कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. 5 इंचावरती असा मी टक्स एक आखून घेतलेला आहे. हे पहा, आपलं आता बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रंट साईडचं कटिंग. इथे सुद्धा मी 12 इंचावरती फोल्ड केलेलं आहे कापड, आणि इथे मी उंची घेणार आहे 17 इंच. रेडी आहे 15 इंच प्लस 2 इंच, म्हणजे आपल्याला मागच्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा, आणि पुढच्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे.
इथे सुद्धा मी 17 इंचावरती मार्क केलेला आहे. आता आपल्याला हे दोन्ही मार्किंग जोडून घ्यायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे. आता गळा रुंदी 2.5 इंच सेम जे आम्ही मागे घेतलेलं आहे तेच पुढे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंचावरती आणि शोल्डर 6 इंचावरती ठेवायचं आहे. हे पहा. आता समोरची गळा उंची आहे आपली 5.5 इंच. तुम्ही 6 किंवा 7 ठेवू शकता. मी तर 5.5 ठेवलेला आहे. आणि मुंडा ठेवलेला आहे 6 इंच. आता मी 6 इंचावरती एक लाईन आखून घेत आहे. हे पहा अशा प्रकारे. त्या साईडला सुद्धा आपण लाईन आखून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, माझा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सगळ्यात आधी माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. हे पहा. आता आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. म्हणजे आपलं शोल्डर आहे ना, आपला मुंडा आहे 6 इंच, त्याचं निम्मं करायचं आहे आपल्याला. त्याचं हाफ येतं 3 इंच. 3 इंचावरती एक मार्क करून इथे मी 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे. इथं आपल्याला लक्षपूर्वक पाहायचं आहे. हे पहा इथे 1 इंच. आम्ही बॅक साईडला 1.5 इंच ठेवलं होतं, इथं मी 1 इंच ठेवलेलं आहे. आणि इथे मी 2.25 इंच घेतलेला आहे. आणि आता हा सुद्धा एक बॉक्स रेडी करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. हे पहा अशा प्रकारे. ह्याला सुद्धा मी गोल आकार देऊन घेत आहे. हे पहा. आता मी मुंड्याचा आकार देऊन घेत आहे. इथे मी ब्लाऊज विड्थ म्हणजे 40 छातीचा ब्लाऊज आहे, त्याचा चौथा भाग येतो 10 इंच. 10 इंचावर मार्क करून त्याला मी मुंड्याचं वळण दिलेलं आहे आणि त्या पॉईंटला जोडलेलं आहे. आता मी दाखवत आहे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीचा साईज आहे 3.5 इंच आणि कमरच्या साईडला घेतलेलं आहे मी 2.5 इंच. हे पहा अशा प्रकारे. आता ह्याला सुद्धा एक लाईन द्यायची आहे आपल्याला आणि समोरच्या साईडला असं राऊंड वळण द्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा प्रकारे थोडंसं राऊंड शेपमध्ये क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे. अशा प्रकारे क्रॉसपट्टी काढलेली आहे आपण. आता मी दाखवणार आहे टक्स कसे घालायचे ब्लाऊजला. हे पहा. इथे आधी 3 इंचावरती एक मार्क करायचं आहे. आता 3 इंचावर 4, 5 असे 3 मार्क करायचे आहेत. म्हणजे 3 इंचावरती 4 इंचावर आणि 5 इंचावर आपल्याला मार्क करून हा 2.5 इंचाचा मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि असं आपल्याला त्रिकोणी बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे इथे. हे पहा असं त्रिकोण रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला. हा झाला आपला ब्लाऊजचा पहिला टक्स. अशा प्रकारे. हे पहा. आता आपल्याला दुसरा टक्स मार्किंग करायचा आहे. इथे आपल्याला 2 इंचावरती मार्क केलेला आहे मी आणि इथे सुद्धा 2 इंचावरती मार्क केलेला आहे आणि इथे मी 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे. हे पहा. तुम्ही 2-2 इंचावरती सुद्धा मार्क करू शकता. पहा अशा प्रकारे. अशा आपल्याला टक्स सुद्धा ड्रॉ केलेले आहेत मी. बघू शकता 2-2 इंचाचा गॅप ठेवून. आता आपला ब्लाऊज मेजरमेंट करून रेडी झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता. एकदा व्हिडिओ बघितला की तुम्हाला पटकन समजेल अशा प्रकारे मी दाखवलेलं. हे पहा. आता
मी कटिंग करून घेत आहे फ्रंट साईडसुद्धा. मैत्रिणींनो, जर का तुम्हाला परत दुसऱ्या कोणत्या साईजचा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करेन. हे पहा, अशा प्रकारे आता आपल्याला कट करायचं आहे. मला इथं डबल क्रॉस पट्टी काढायची आहे, त्यामुळे मी इथं फोल्ड केलेलं आहे. फोल्ड करून मी आता असं कट करत आहे. माझं खाली एक्स्ट्रा कापड असल्यामुळे मी फोल्ड करून दोन्ही क्रॉस पट्ट्या एकदमच कट करून घेत आहे. इथे तुमचं एक्स्ट्रा खाली कापड उरलं नसेल तर तुम्ही दुसऱ्या कापडवरती हीच क्रॉस पट्टी ठेवून कट करू शकता. हे पहा, फ्रंट साईड सुद्धा रेडी झालेली आहे आपली. आता मी दाखवणार आहे स्लीव कटिंग. हे मी आता 4 भागामध्ये फोल्ड केलेलं आहे कापड. हे पहा, इथे 9 इंच घेतलेलं आहे मी. 9 इंचाचं घडी घालून घेतलेले आहे आणि इथे घेतलेले आहे 11 इंच आणि इथे घेतलेले 3.5 इंचावरती मी एक मार्क केलेला आहे आणि इथे 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आणि इथून अशी एक लाईन आखून घ्यायची, अशी बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला इथे 2-2 इंचावरती मार्क करायचे आहेत. असे 3 मार्क केलेले आहेत 2-2 इंचावरती. आता खालच्या साईडला अर्धा इंच आणि जो दुसरा पॉइंट आहे इथे सुद्धा मी अर्धा इंच. हे पहा, मधला पॉइंट सुद्धा मी अर्धा इंच, म्हणजे आपला पहिला पॉइंट खाली डाऊन करून घ्यायचा आहे, दुसरे 2 पॉइंट वरती आखून घ्यायचे. त्यानंतर मी असं ब्लाऊजला वळण देत आहे. ही साईड आपली फ्रंट साईड झालेली आहे आणि आता आपल्याला बॅक साईडचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे बॅक साईडचं सुद्धा मार्किंग झालेलं आहे. ते बघू शकता. जे आपलं ब्लाऊजच्या बाहीची रेडी उंची असते त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला इथे. म्हणजे माझ्या ब्लाऊजची 10 इंच होती उंची, मी ते 1 इंच एक्स्ट्रा करून 11 इंच घेतलेला आहे. हे पहा, आता आपल्याला दंडघेर आहे माझा 6 इंच आणि 2 इंच सिलाई मार्जिन, म्हणजे 8 इंच मी इथं घेतलेला आहे दंडघेर. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला बाही सुद्धा कट करून घ्यायची आहे. हे पहा, हे आपलं फिटिंग येतं आणि हे आपलं शिलाई मार्जिन येतं. अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे बाही सुद्धा. हे पहा, फ्रंट साईड अशा प्रकारे कट करायची आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही, बॅक साईड कटिंग झालेले आहे. आता आपण फ्रंट साईडचं कटिंग करत आहोत. अशा प्रकारे मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला. आणि हे पहा, आता पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग करून झालेला आहे. हे पहा, आपली बाही कटिंग आता अशा प्रकारे रेडी झालेली आहे. हा सेंटर पॉईंटला मी थोडासा कट मारलेला आहे, म्हणजे आपल्याला बाही जोडायला सोपं जाईल यासाठी. हा पहा, आपला ब्लाऊजचा फायनल लुक. कसा वाटला नक्की सांगा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.